नमस्कार, मी अमोल पाटील। मागच्या 18 दिवसामध्ये आम्ही गोकुळ शुगरच्या या कारखान्याच्या थकीत बिलाच्या संदर्भात जे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आलेलं आहे। आज शेतकरी ज्या मोठ्या उत्साहाने कारहुनी सण साजरा करतायत, त्या सणाच्या दिवशी आज शेतकऱ्यांना चेकचं वाटप होत आहे आणि आज आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आज खऱ्या अर्थानं आम्हाला या आंदोलनाला यश मिळालं। आज शेतकऱ्यांना हे चेक या ठिकाणी मिळत आहेत आणि हा शेतकऱ्यांचा विजय आहे। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभा केलेल्या आंदोलनाचा हा लढा आज खऱ्या अर्थानं यशस्वी झालेला आहे। आज 6 गावच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चेक दिले जाणार आहेत आणि उद्यापासून रेग्युलर या चेकचं वाटप होणार नाही। सलग 5 दिवस रोज 200 शेतकऱ्यांना चेकचं वाटप होणार आहे आणि जवळपास 2900 शेतकरी आहेत आणि पुढच्या 12 ते 15 दिवसामध्ये हे सर्व शेतकऱ्यांना चेक वाटप होईल। मी कारखाना प्रशासन आणि ज्यांच्यामार्फत हे चेक दिले जातात त्या सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। खास करून आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय कार्तिकेयन साहेब, त्याच्यानंतर प्रांत सुमितजी शिंदे साहेब आणि ज्यांनी आम्हाला या आंदोलनामध्ये मोलाचं सहकार्य दिलं ते सोलापूर दक्षिणचे जे तहसीलदार आहेत सन्माननीय किरणजी जमदाडे सर, यांचं प्रशासन म्हणून स्पेशली आभार व्यक्त करतो आणि खास करून शिंदे परिवारांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणले होते। आज आजची जी वेळ आहे ती खरं तर आम्हाला या जड अंतकरणानं आम्ही हे चेक घेतोय, आनंद होतोय, पण अंतकरण सुद्धा तेवढंच जड आलेलं आहे। ही जी खरी लक्ष्मी आहे ती त्यांच्याकडेच राहायला पाहिजे होती हे आम्हाला अंतकरणापासून वाटतंय, पण आज एक वेळ आहे, त्या वेळेला आम्ही या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आज शेतकऱ्यांना हे जे चेक मिळत आहेत त्याचं मनस्वी आम्ही या सर्व यंत्रणेचा आभार व्यक्त करतो। बस।